पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. नगर येथे भरलेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या वेळी उपस्थित मान्यवरांच्या भाषणातील विसंगतीमुळे फारच गोंधळ उडून गेला होता. इतका की संमेलनाध्यक्ष असणाऱ्या या गायिका अभिनेत्रीला स्वतःचं भाषण सुद्धा करता आलं नव्हतं. अशा प्रसंगी एखाद्या बाईनं गोंधळ घातला असता, पण या गायिका अभिनेत्री शांत राहिल्या आणि प्रसंगावधान राखून काहीही बोलल्या नाही. असंच त्यांनी काही न बोलता फक्त एक एक कामं करून संगीत नाटकांची गेलेली रया परत आणली होती. आपण बोलत आहोत ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री जयमाला शिलेदार यांच्याबद्दल. मध्य प्रदेशातील इंदोर येथे 21 ऑगस्ट 1926 रोजी जयमालाबाईंचा म्हणजेच पूर्वाश्रमीच्या प्रमिला जाधव यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मुंबईमध्ये वास्तव्याला होते. मुंबई गोदीमध्ये आग लागल्या कारणाने अनेक कुटुंब स्थलांतरित झाली. त्यावेळी जाधव कुटुंबीय बेळगाव येथे वास्तव्याला गेले. जयमालाबाईंनी गोविंदराव टेंबे आणि गान सरस्वती मोगूबाई कुर्डीकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. जयमालाबाईंनी अनेक कार्यक्रमांमध्ये मोगूबाईंना तंबोऱ्यावर साथ सुद्धा केलेली आहे. 1942 साली वेषांतर या नाटकातून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं. 1945 साली जयमालाबाईंना खुद्द बालगंधर्वांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. संगीत शारदा या नाटकातील शारदा हे पात्र त्यांनी साकारलं. विशेष म्हणजे पूर्वी जेव्हा स्त्रिया रंगभूमीवर कला सादर करत नसत, तेव्हा खुद्द बालगंधर्व हे स्त्री पात्र साकारत होते. सुरुवातीपासूनच दिग्गजांचा सहवास आणि आशीर्वाद मिळाल्यामुळे जयमालाबाईंचं गाणं खूप प्रभावी झालं. त्यांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी रंगभूमीवर कामाला सुरुवात केली. यानंतर सौभद्र, स्वयंवर, संशय कल्लोळ, एकच प्याला, शाकुंतल, द्रौपदी, विद्याहरण अशा विविध संगीत नाटकांमधून जयमालाबाईंनी भूमिका साकारल्या. जवळपास 46 नाटकातून जयमालाबाईंनी 52 भूमिका साकारल्या. जयमाला शिलेदार यांचं संगीत नाटकासाठी केलेलं कार्य महत्त्वाचं का आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. 30च्या दशकात चित्रपटांचा प्रभाव समाजावर वाढतच चाललेला होता. त्यामुळे एकेकाळी सोन्याचे दिवस बघितलेल्या संगीत नाटकांची अवस्था बिकट व्हायला लागली होती. अशा वेळी जयमालाबाईंनी रंगभूमीवर पदार्पण केलं आणि फक्त तेवढ्यावरच न थांबता संगीत नाटकांना पुन्हा सुगीचे दिवस यावेत याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांनी संगीत नाटक फक्त जिवंतच ठेवलं नाही, तर ते पुढील पिढीने आत्मसात करावं यासाठी सुद्धा अथक प्रयत्न केले. 5 दशकांच्या कारकिर्दीत जयमालाबाईंनी संगीत नाटकांचे जवळपास 4,500 प्रयोग केले. संगीत नाटकांच्या दरम्यान त्यांची भेट जयराम शिलेदार यांच्याशी झाली आणि त्या दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर जयमालाबाई गायिका आणि निर्मात्या अशा दोन्ही भूमिका बजावू लागल्या. जयराम शिलेदार आणि त्यांनी मराठी रंगभूमी ही संस्था स्थापन केली. त्यांनी बाळ कोल्हटकर यांच्या मुंबईची माणसे, बाजीराव मस्तानी, मला निवडून द्या, एखाद्याचे नशीब अशा नाटकांची निर्मिती केली. याचबरोबर त्यांनी जुनी संगीत नाटकंही पुन्हा रंगभूमीवर आणली. 1987 साली बालगंधर्वांच्या जन्मशताब्दी प्रित्यर्थ जयमालाबाईंनी संगीत नाटकांचे 125 प्रयोग सादर केले. त्यांनी साधारण 16 नाटकांचे संगीत दिग्दर्शन सुद्धा केलेलं आहे. जयराम यांच्या निधनानंतर नवीन पिढीतील कलावंत घडवण्यासाठी त्यांनी गंधर्व भूषण जयराम शिलेदार नाट्य सेवा ट्रस्ट ही संस्था सुरू केली. या संस्थेने आजपर्यंत अनेक गायक घडवले आहेत. जयमाला शिलेदार यांच्या कन्या कीर्ती आणि दीप्ती शिलेदार यांनी त्यांचा संगीताचा वारसा पुढे चालवलाय. जयमालाबाईंना महाराष्ट्र शासनातर्फे 2006 साली संगीत क्षेत्रातील योगदानासाठी अत्यंत मानाचा मानला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार देऊन आणि 2011 साली अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
2013 साली कला क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला। 8 ऑगस्ट 2013 रोजी जयमाला शिलेदार नावाचा सूर या जगातून कायमचा हरवला, पण त्यांनी रंगभूमी आणि संगीत नाटकं टिकवण्यासाठी दिलेलं योगदान अत्यंत मोलाचं आहे। पुढच्या पिढीला अशा सच्च्या कलाकाराची ओळख करून देणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्यांचं कुठलं नाट्यपद तुम्हाला अधिक भावतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आपण भेटूया पुढील भागात। आत्ता निरोप घेतेय, नमस्कार।